आंतरवालीचा ज्ञानबा उपोषणजीवी आणि बीड जालना जिल्ह्यातल्या गुत्तेदारांचा सरदार मनोज जरांगेंनी काल परवा परत मीटिंग घेतली आणि अत्यंत गर्दीमध्ये 40 लोकांच्या मध्ये त्याने वल्गना केली की आता ही शेवटची लढाई आणि हे माझं 12वं 13वं शेवटचं उपोषण आणि आता मी राहील नाही तर ते राहतील. मागच्या वेळेस 13 तासाचं उपोषण केलं. त्या 13 तासाच्या उपोषणामध्ये उपोषण सुरू करायला पण ते विखे पाटील आणि प्रसाद लाड आणि संपताना पण ते प्रसाद लाड. या प्रसाद लाडांनी या मानाच्या गणपतीला मांडीव घेऊन पाणी पाजलं. आता असं समजतंय 13 तासाच्या उपोषणामध्ये 1300 कोटींची टेंडर या जरांगेंनी सरकारकडून मागून घेतली आणि त्याचे जे आजूबाजूचे गुत्तेदार आहेत त्यांना दिली. आता त्याचं असं समजतंय की त्या प्रसाद लाडची क्रिस्टल कंपनी जी आहे त्याच्यामध्येच भागीदारी पाहिजे. हे सगळं नौटंकी हा महाराष्ट्र बघतोय. त्यांना लख लाभ. पण आता या जरांगेंनी काल काय वक्तव्य केलं की ओबीसींना मंत्रिमंडळ आहे आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आहे, त्याचे बावनकुळे अध्यक्ष आहेत. माझं समस्त महाराष्ट्राला सांगणं आहे, या जरांगेला पण सांगणं आहे, ती मंत्रिमंडळ उपसमिती तुला घेऊन टाक, ते बावनकुळे पण तुला घेऊन टाक आणि आम्हाला ते मंत्रालय पण नको, कारण की ते काही कामाचं नाहीये. अत्यंत दुर्दैवानं सांगावं लागतंय ओबीसीचं आरक्षण ह्या बोगस कुणबी दाखल्यांमुळे संपुष्टात आलंय. आपण बघतोय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये कशा अतिक्रमण झालंय. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची केस, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात गटांगळ्या खातंय. तरी या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीला काही पडलं नाही, बावनकुळेंना काही पडलं नाही. अनेक वेळा पत्र व्यवहार केला. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची 13व्या मीटिंग झाली आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची 2दाच मीटिंग झाली. त्याच्यामध्ये आम्हाला कोणाला बोलवलं जात नाही. या अध्यक्षांच्या दालना बाहेर गेलं तिथं भालदार चौपदार असतात, ते आज जाऊन देत नाही. त्याच्यामुळे जरांगे म्हणत तुला ही सगळी उपसमिती पण घे आणि मंत्रिमंडळ पण घे. आणि सरकारला आमचं सांगणं आहे, जर मंत्रिमंडळ किंवा एखादं मंत्रालय करायचंय तर मग ओबीसीच्या 346 जाती आहे, 1 नंबर पासून सुरुवात करा. मग धनगर, वंजारी, शिंपी, न्हावी सगळ्यांचे मंत्रालय करून टाका, काय हरकत नाही. आणि जरांगेला जरांगेच्या त्या मंत्रालयाचा मंत्री करून टाका. त्यामुळं हे आता जी नौटंकी चालली आहे ती फक्त गुत्तेदारीसाठी, समाजाला भावनिक करायचं, गरिबाची लेकरं म्हणायची आणि गुत्तेदार जे साथीदार आहेत त्यांना शेकडो एकर जमिनी घ्यायच्या, प्रॉपर्टी घ्यायच्या. त्यामुळं हे जे सगळं चाललेलं आहे नौटंकी, हे समजण्याइतपत आम्ही मूर्ख नाही आहोत. ते दिल्लीला जाऊन आले. आता ते आपण जे म्हणतो ना की ईर्ष्या, त्याला त्या दिपकेला आता लोक मग आता परत त्याची ती इच्छा हे झाली की आता या गरीबाच्या लेकरांना नाही, गरीबाच्या आणि हे गॅजेट लागू करा. ती गॅजेट कसली ते तर समोर ठेव. उगीच काहीतरी करायचं, समाजाला भावनिक करायचं आणि त्याचा हे वापर करून सरकारला ब्लॅकमेल करायचं. माझं म्हणणं आहे बिंदास सरकारच्या विरोधात जा. मागच्या वेळेस एनसीपी आणि एकनाथ शिंदेच्या पक्षांनी जरांगेला मदत केली म्हणून हा ओबीसी भाजपच्या मागे गेला. आता भाजपने ओबीसीला फाट्यावर मारलेलं दिसतंय, त्या जरांगेचे जावई केलेलं दिसतंय. धोंड्याच्या महिन्यात प्रसाद लाड त्याला धोंड्या काहीतरी घेऊन गेलेले दिसतात 1300 कोटीच्या कामास्वरूपात. त्याच्यामुळं बिंदास सरकारच्या विरोधात, पण ओबीसीच्या विरोधात शब्द बोलला तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आम्ही त्याला विरोध करणार. धन्यवाद.